नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महा-टी-ए-टी 2024 ची जी आहेत तर 10 नोव्हेंबर 2024 रोजी झाली होती। तर याची अंतरिम सूची जे आन्सर की आहे तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांनी जाहीर केलेली आहे। आता ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही अंतरिम सूची जी आहे जे आन्सर की आहे तर ती बघू शकता आणि आपल्याकडे जे कार्बन कॉपी आहे आन्सर शीटची आपण जी एग्जाम दिली होती तर त्यावरती तुम्ही क्रॉस चेक करून तुमचे किती मार्क्स तुम्हाला मिळाले आहेत तर ते बघू शकता। चला तर मग अंतरिम सूची आन्सर की कुठून डाउनलोड करायची आहे, कशी बघायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला असंच महा-टी-ए-टी असेल टेट संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आन्सर की ही तुम्ही मोबाईलवर किंवा डेस्कटॉपवर पीसीवर कुठेही तुम्ही बघू शकता। सर्वात अगोदर तुम्हाला क्रोम मध्ये जायचं आहे आणि महा-टी-ए-टी फक्त सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने महा-टी-ए-टीची ऑफिशियल वेबसाईट येईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा असा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। यामध्ये पहिलेच नोटिफिकेशन आहे महा-टी-ए-टी अंतरिम उत्तर सूची प्रसिद्धीपत्रक। या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक एकदा वाचून घ्या। यामध्ये काही डिटेल दिलेलं आहे, जसं की अंतरिम सूची या ठिकाणी लागलेली आहे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 पेपरची जी आहे अंतरिम सूची आन्सर की या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जाहीर करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये काही चुकी किंवा त्रुटी आढळल्यास तुम्ही तुमच्या लॉग इन मधून जे आहेत तर 16/12/2024 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाठवता येईल। जर तुम्हाला काही प्रश्नामध्ये अडचण वाटली, चुकीचा वाटला तर नक्कीच तुम्ही तुमच्या लॉग इन मधून जे आहे तर क्युरी या ठिकाणी टाकू शकता। 16/12/2024 पर्यंत या ठिकाणी पाठवू शकता। ते कुठून आणि कसे पाठवायचे आहेत तर तुमच्या महा-टी-ए-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन तुम्ही फॉर्म भरताना जो युजरनेम पासवर्ड आहे तुमच्याकडे तो लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन मधून तुम्हाला ती त्रुटी या ठिकाणी आक्षेप करायची आहे किंवा नोंदणी करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी त्रुटी सुद्धा तुम्हाला सबमिट करता येणार आहे। आता आपण आन्सर की या ठिकाणी बघून घेऊयात। याच पद्धतीने दुसरा ऑप्शन या ठिकाणी बघा दिलेले आहे, अंतरिम उत्तर सूची बघण्यासाठी येथे क्लिक करा। यावरती तुम्ही जर क्लिक केलात तर या ठिकाणी तुमच्या समोर अशा पद्धतीने एक इंटरफेस येईल। या ठिकाणी 1 ते 5 म्हणजे पहिला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 6वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी माध्यम सुद्धा दिलेले आहेत आणि पेपर क्रमांक 2 6वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांचे जे सामाजिक शास्त्र विषय असलेले विद्यार्थी आहेत तर त्यांचे सुद्धा मराठी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, हिंदी माध्यम आहे, सर्व माध्यमाचे जे आन्सर की हे या ठिकाणी आलेले आहेत। जसं की मला समजा आता मराठी माध्यमाचे 6वी ते 8वी चे पेपर 2 क्रमांकाचे आन्सर की बघायचे असेल तर तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे। जसे तुम्ही क्लिक कराल तसंही तुमच्या समोर PDF डाउनलोड होईल आणि त्याला ओपन तुम्ही करून या ठिकाणी उत्तर सूची जी आहे तर बघू शकता। परीक्षा आपली 10 नोव्हेंबर 2024 रोजी झाली होती। पेपर क्रमांक 2 6वी ते 8वी च्या शिक्षकांकरिता माध्यम मराठी आणि वैकल्पिक विषय गणित विज्ञान। अंतरिम उत्तर सूची दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी कालच ही रात्री आलेली ही आन्सर की आहे। सर्व माध्यमाच्या आन्सर की जे आहे तर ते आलेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। सो आय होप की संपूर्ण माहिती आणि अजून एक जर तुम्हाला PDF हवी असेल कुठल्याही विषयाची किंवा पेपर क्रमांक 1, 2 तर कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेल। चला मग भेटूया आपण अशा अपडेट सोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।